नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवरती। तर पहा किती सुंदर असा ड्रेस तयार झालेला आहे। इथे आता कॉलरचा हा नेक बनवलेला आहे, कॉलर लावून बनवलेला आहे, गोटसुद्धा लावलेला आहे, मध्ये इथे बटन फक्त लावायचे आहेत शोची। आता अशा पद्धतीने सुंदर असा घेरसुद्धा तयार झालेला आहे। आता हा ड्रेसचे कटिंग व स्टिचिंग कसे केलेले आहे ते तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता। आता ही पॅन्टसुद्धा अशा पद्धतीने तयार झालेली आहे। पहा याचीच असेच पद्धतीचे जसे ड्रेस आलेले आहेत। आता ही सिंपल प्लाझो कटिंग केलेली आहे व त्या पद्धतीने इथे शिवलेली आहे। अगदी सुंदर व छान ड्रेस तयार झालेला आहे। तर नक्कीच तुम्ही हा पूर्ण व्हिडिओ पहा, कटिंग पुढच्या भागामध्ये स्टिचिंग पहा। नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवरती। तर संगीता फॅशन डिझायनर हे माझं यूट्यूबचं चॅनल आहे। तर आपण ड्रेस पाहत आहोत। तर ड्रेस कशा पद्धतीने स्टिच करायचे असतात किंवा ड्रेस कसे शिवायचे असतात याचा आपला क्लास ऑनलाईन चालू आहे। आता हे मी 2.5 मीटर कापड घेतलेलं आहे। पहा आता मी हे कॉलरचा ड्रेस तुम्हाला शिकवणार आहे। तर घेर आहे, पॅन्ट ही याचीच बनवायची आहे व टॉप ही याचाच बनवायचा आहे। तर हे मी पहिल्यांदा फ्रंटचं कटिंग करून घेतलेलं आहे, म्हणजे समोरच्या भागाचं कटिंग करून घेतलेलं आहे। तर मापे कशा पद्धतीने टाकलेली आहेत मी तुम्हाला समजून सांगते। पहिल्यांदा इथून मी जे आहे ते 2-2 इंच अशा पद्धतीने सरळ रेष आखून घेतलेली आहे। 2 इंच सोडून, कारण आपल्याला इथे जे आहे ते अशा पद्धतीने समोर पट्टी बनवायची आहे, त्यासाठी मी इथे 2-2 इंच सोडलेला आहे। आता काय केलेलं आहे, तर आता शोल्डरचा निम्मा घेतलेला आहे। तर शोल्डर जी आहे ती 14 इंच आली, 13.5 इंच होती, तर प्लस त्यामध्ये 1 इंच करून इथे 7.5 इंच शोल्डर घेतलेली आहे। कॉलरचा ड्रेस असताना पूर्ण शोल्डरमध्ये 1 इंच प्लस करायचं आहे। त्यानंतर जे आपण इथून 1 इंच खाली उतार घेतलेला आहे, इथून 2.5 इंच घेऊन ही रेष तिरकी जोडलेली आहे। नंतर इथे जे घेतलेलं आहे ते छातीचा 1/2 भाग प्लस 1 इंच मुंडा घेतलेला आहे। छातीचा 1/2 भाग प्लस 1 इंच। आता इथे जे आले ते आपला अपर चेस्टचा पार्ट आला। त्यानंतर इथे 10.5 इंचाला आपला फुल चेस्टचा पार्ट आला। नंतर कंबर जी आहे ती 15 इंचावरती इथे घेतलेली आहे। आता इथे हिप घेण्याची गरज नाही, कारण डायरेक्ट आपण घेर जो आहे तो कट करणार आहोत, तर इथे हिप मार्क करण्याची गरज नाहीये। तर काय केलं, पहिल्यांदा इथे शोल्डरचं मार्किंग केलं, ते 7.5 इंच आलं होतं। इथे 7.5 इंचाला एक पॉइंट करून घेतला। आता याच्या बरोबर मध्याला आपण 1 इंच कमी 6.5 इंचाला एक मार्क केलं। त्यानंतर इथे अर्धा इंच शोल्डर पेक्षा अर्धा इंच कमी 7 इंचाला एक मार्क केलं। नंतर इथून तिरकं 1 इंच घेतलेला आहे। नंतर हा आकार अशा पद्धतीने सर्व पॉइंट मधून अशा पद्धतीने समोरचा आकार घेतला आहे। पाठीमागचा आकार आपण नंतर काढणार आहोत। हे फक्त डबल फोल्ड कापड आहे, चारही कापड एकत्र घेतले नाहीत। हा पाठी पुढचा भाग आहे, लक्षात घ्या। तुम्ही एकदम चारी काढलात तर तुम्हाला इथे जे आहे ते एक्स्ट्राचं कापड इथे मिळेल। तर हे एक्स्ट्रा कापड घेतलं आहे, त्यामुळे मी इथे समोरचा भाग पहिल्यांदा काढलेला आहे, नंतर पाठीमागचा भाग काढणार आहे। नंतर काय केलं, तर इथे छाती जी आहे छातीचं मार्किंग करून घेतलेलं आहे। छातीचा 4था भाग प्लस त्यामध्ये लुजिंग ऍड केलेला आहे 1 इंच किंवा पाऊण इंच ही इथे लुजिंग ऍड करू शकता। नंतर 1 इंच शिलाई मार्जिन। इथे अपर चेस्ट जितकी आलेली आहे, इथे अपर चेस्टचं माप झालं। फुल चेस्टचं मार्क त्यामध्ये प्लस पाऊण इंच किंवा 1 इंच तुमच्या आवडीनुसार लुजिंग आणि 1 इंच शिलाई मार्जिन। इथे कमरेचा 4था प्लस 1 इंच शिलाई मार्जिन। कमरेचा 4था प्लस यामध्ये सुद्धा लुजिंग ऍड केलेली आहे। लुजिंग यामध्ये 2 इंच ऍड केलेली आहे, म्हणजेच काय पूर्ण कंबर प्लस त्यामध्ये 2 इंच त्याचा 4था भाग अशा पद्धतीने केलेला आहे। नंतर इथपर्यंत आपण ही सरळ रेष आखून घेतलेली आहे। हा जो कमरेचा भाग आहे, इथून आपण अशा पद्धतीने तिरका आकार पकडलेला आहे। तिरका आकार पकडून इथे आपण अशा पद्धतीने रेष जी आहे ती आखून घ्यायची आहे। आता ही रेष आखून झाली। आता घेर जो घेतलेला आहे तो कापड तुमच्याकडे किती आहे त्या मापाने तुम्ही घेऊ शकता। तर इथे 2 इंच सोडून मी घेर जो घेतलेला आहे तो 21 इंचापर्यंत घेर घेतलेला आहे। इथे एक्स्ट्रा 2 इंच सोडून 21 इंच घेतलेला आहे। नंतर इथून मी 3 इंच वरती घेतलेला आहे व निम्म्यापासून इथे अशा पद्धतीने आकार दिलेला आहे। निम्म्यापासून इथे आकार दिलेला आहे। हा आपला फ्रंटचा पार्ट तयार झालेला आहे। इथे आपण कॉलर जोडणार आहोत। तर इथून गळ्याची रुंदी जी घेतलेली आहे ती गळ्याची रुंदी पहा इथे 3 इंच घेतलेली आहे व गळा खोल जो आहे तो 3.5 इंचाचा घेतलेला आहे।
म्हणजे हा इथे आपला समोरचा गळा तयार झाला. बॅकचं जे पार्ट आहे तो आपण तिथे आपण नंतर कट करायचा आहे. तर आता हे जे कटिंग झालेलं आहे ते आता आपण इथून कट करून घ्यायचं आहे सर्व. आता हे एक्स्ट्राचं जे आहे ते अशा पद्धतीने आपण कट करायचं आहे, पाहू शकता. एक इंच शोल्डर उतार घेतलेला आहे. मी तुम्हाला मागच्या सुद्धा भागात दाखवलेला आहे कशा पद्धतीने मापे घ्यायची आहेत ती. आता हा आपला समोरचा पार्ट तयार झालेला आहे. आता हे जे इथून आपण अशा पद्धतीने इथे फोल्ड करायचं आहे व इकडच्या बाजूला अशा पद्धतीने फोल्ड करायचं आहे. तर ते कसं करायचं आपण स्टिच करताना पाहूया. तर आता हाच पार्ट उरलेलं कापड जे आहे ते, आता ह्याला मी 2.5 मीटर कापड वापरलेलं आहे. उरलेलं कापड 2.5 मीटर आहे. टोटल 5 मीटर कापड होतं. तर उरलेलं कापड जे आहे ते पॅन्ट शिवण्यासाठी आपण ठेवणार आहोत. आता घेर, आता हा जो आहे भाग तो अशा पद्धतीने ठेवायचा आहे व अशा पद्धतीने ठेवून इथून आपण पाठीचा भाग जो आहे तो काढायचा आहे. आता पाठीचा भाग काढत असताना 2 इंच जे एक्स्ट्रा घेतलेला आहे ते फोल्ड करायचं आहे. अशा पद्धतीने इथून एक्स्ट्रा 2 इंचाची जी पट्टी आहे ती अशा पद्धतीने इथे ठेवायची आहे व अशा पद्धतीने फोल्ड करायचं आहे व नंतर जो भाग जसा आहे तशा पद्धतीने कटिंग करून घ्यायचा आहे. आता इथे गळा पहा, फक्त 1 इंचाचा गळा खोलत आहे मी पाठीमागचा. आता हा आकार सुद्धा इथून अर्धा इंच वाढवायचा आहे. आता इथून सुद्धा आकार अशा पद्धतीने द्यायचा आहे. आता हा फ्रंट व बॅक दोन्ही तयार झालेले आहेत. आता आपण जो आहे तो भाईचं माप काढायचं आहे. तर भाईचं माप काढण्यासाठी ते मोजून घ्यायचं आहे. पाठीमागचा आकार मोजायचा आहे. आता पाठीमागचा आकार 10 येत आहे. तर मी फुग्याची भाई इथे करणार आहे. तर मी ते 10 च्या ऐवजी 1 इंच प्लस करून घेईन, म्हणजे फुगा पडेल. किंवा प्लेन घ्यायचं असेल तर तुम्ही 1 इंच वजा करून घेऊ शकता. तर आता हे कापड उरलेलं आहे. इथून अशा पद्धतीने फोल्ड करायचं आहे कापड. आता पाठीमागे चेक करायचं की कापड आहे का, तर एक समान कापड करून घ्यायचं आहे. तुमच्याकडे कापड एक्स्ट्रा असेल तर तुम्ही डायरेक्ट काढू शकता. माझ्याकडे कापड हे आहे तर मी याचा वापर करत आहे. पहिल्यांदा इथून सरळ लागते, त्यानंतर उंची जी घ्यायची आहे ती इथून
15 इंच उंची घेते, प्लस मी 2 इंचाची जी आहे ती बॉर्डर करून म्हणजेच बेल्ट प्रमाणे इथे फोल्ड करून समोर लावणार आहे व त्याला इथे रिंकल्स देणार आहे. उंची घ्यायची आहे 15 इंच. तुम्हाला जितकी हवी असेल तुम्ही इथे घेऊ शकता, पण प्लस मला इथे 2 इंच बॉटम लावायचं आहे. इथून 10 इंच घेते मी. आता बाही उतार इथून मी 3.5 इंच घेते. आता हे आपलं कटिंग मध्ये जाणार आहे, त्यामुळे एवढा काही प्रश्न येणार नाही आपला. आता हा आकार इथे जोडायचा आहे अशा पद्धतीने व इथून अशा पद्धतीने आकार द्यायचा आहे व नंतरचा आकार अशा पद्धतीने इथून द्यायचा आहे. हा नंतर पूर्ण घेर अशा पद्धतीने घ्यायचा आहे. इथे 2-3 चुन्या घेऊन इलास्टिक किंवा आपण डायरेक्ट सुद्धा फोल्ड करू शकतो. आता पाठीमागे पुढे समान झालेला आहे का चेक करायचं आहे. थोडासा क्रॉस आहे, तो क्रॉस मारते मी. अशा पद्धतीने स्लीवचं कटिंग झालेलं आहे. आता खालच्या बॉटमचं कट करते. जो बॉटम लावायचा आहे तो अशा पद्धतीने इथून अशा पद्धतीने घेते मी. आता इथे अशा पद्धतीने हा बॉटम तयार होईल. पहिल्यांदा याला अशा पद्धतीने सरळ करते. आता इथे हे जे कापड आहे ते अशा पद्धतीने बॉटम तयार होईल. त्याचा डबल घेतलेला आहे. अशा पद्धतीने आपण इथे बॉटम तयार करायचा आहे. एक्स्ट्रा घेतलेला आहे, नंतर आपण कट करून घेऊ शकतो. तर हा फ्रंटचा पार्ट जो आहे तो फ्रंट व बॅक कट झालेला आहे.